माता लक्ष्मींची केवळ एक कृपादृष्टी एखाद्या फकीरालाही मालामाल करू शकते, परंतु जर माता लक्ष्मी रुष्ट झाल्या तर मालामाल असलेली व्यक्ती सुद्धा कंगाल होऊ शकते. तुम्हाला माहित आहे का, काही अगदी छोट्या छोट्या चुका अशा असतात ज्यामुळे माता लक्ष्मी एखाद्या घरात प्रवेश करत नाहीत, आणि जेव्हा माता लक्ष्मी त्या घरावर रुष्ट होतात तेव्हा तिथे दारिद्र्य, कलह आणि दुःख आपले कायमचे वास्तव्य करून घेतात. शेवटी असे का होते की काही लोकांच्या जीवनात पैसा येतो पण तो टिकत नाही, तर काही लोक अगदी कमी पैशात सुद्धा सुख, शांती आणि बरकतीचे जीवन जगतात. आणि तुम्हाला हे माहीत आहे का की माता लक्ष्मी एखाद्या घरात येण्यापूर्वी काही शुभ संकेत सुद्धा देतात. आजच्या या अद्भुत कथेत आपण जाणून घेणार आहोत की कोणते कर्म माता लक्ष्मीला प्रसन्न करतात, कोणत्या चुका केल्यामुळे माता लक्ष्मी त्या घरापासून दूर जातात, आणि त्याचबरोबर कथेच्या शेवटी माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे 3 प्रभावशाली उपाय आणि व्रत यांच्याविषयीही आपण जाणून घेणार आहोत. दर्शक हो, ही माता लक्ष्मीची पवित्र कथा आहे आणि माता लक्ष्मीची कथा सदैव संपूर्णपणे ऐकावी. त्यामुळे ही सुंदर, रहस्यमय आणि ज्ञानवर्धक कथा शेवटपर्यंत अवश्य ऐका. कथा सुरू करण्यापूर्वी कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी अवश्य लिहा आणि व्हिडिओला लाईक करून द्या. एके दिवशी क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी विराजमान होते. तेवढ्यात नारायण नारायण असे म्हणत देवर्षी नारद तेथे आले. नारद मुनींनी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रणाम केला आणि माता लक्ष्मीला विचारले, हे माता, लोक तुमची पूजा करतात, व्रत उपवास करतात, तुमचे स्मरण करतात, तरी सुद्धा अनेक घरांमध्ये गरिबी, कलह आणि दुःख का कायम राहते? अशी कोणती चूक आहे जी स्त्री आणि पुरुष न कळत दररोज करतात आणि ज्यामुळे तुम्ही त्यांच्यावर रुष्ट होता? माता लक्ष्मी मंदस्मित करत म्हणाल्या, हे देवर्षी, लोक माझी पूजा तर करतात, परंतु दररोज अशी एक चूक करतात जी माझे घरात प्रवेश करण्याचे द्वारच बंद करून टाकते. त्या चुकीमुळे माझ्याऐवजी माझी मोठी बहीण अलक्ष्मी म्हणजेच दारिद्र्य त्यांच्या घरात प्रवेश करते. नारद मुनींनी आश्चर्याने विचारले, हे माता, ती कोणती चूक आहे? तेव्हा माता लक्ष्मी म्हणाल्या, हे देवर्षी, हे रहस्य समजून घेण्यासाठी मी तुला एक कथा सांगते. या कथेमध्ये ते कारण दडलेले आहे जे कोणत्याही मनुष्याचे भाग्य बदलू शकते. त्यानंतर माता लक्ष्मी म्हणाल्या, हे नारद, आता ही कथा एकाग्र मनाने आणि लक्षपूर्वक शेवटपर्यंत ऐक. नारद मुनी म्हणाले, हे माता, मी ही कथा पूर्ण एकाग्रतेने आणि लक्षपूर्वक ऐकेन. प्राचीन काळातील गोष्ट आहे. मध्य देशामध्ये एक अतिशय समृद्ध नगर होते. त्या नगरामध्ये गंगाधर नावाचा एक प्रतिष्ठित आणि श्रीमंत व्यापारी राहत होता. तो भगवान विष्णूंचा अनन्य भक्त होता. दररोज ब्रह्ममुहूर्तावर उठून तो तुळशी मातेला जल अर्पण करत असे आणि त्यानंतर पूजापाठात वेळ घालवत असे. त्याची पत्नी कमलादेवी सुद्धा तितकीच धर्मनिष्ठ आणि सदाचारी होती. तिचा असा विश्वास होता की घराची खरी समृद्धी ही केवळ धन दौलतीत नसते, तर स्वच्छता, शिस्त, मधुर वाणी आणि मोठ्यांचा आदर यामध्ये असते. दररोज सूर्योदयापूर्वी ती अंगण झाडत असे, तुळशीच्या चौऱ्याची सेवा करत असे आणि संध्याकाळ होताच घरामध्ये दिवा लावत असे. नगरातील स्त्रियाही तिच्याकडून गृहस्थ जीवनाचे नियम आणि संस्कार शिकण्यासाठी येत असत. परंतु एवढे सुख आणि सन्मान मिळूनही त्यांच्या जीवनात एक मोठे दुःख होते. अनेक वर्षे उलटून गेली तरी त्यांना अपत्यप्राप्ती झाली नव्हती. अनेक व्रतवैकल्ये, दान धर्म आणि प्रार्थना केल्यानंतर अखेर देवाची कृपा झाली आणि त्यांच्या घरी एका सुंदर कन्येचा जन्म झाला. तिचे नाव ठेवण्यात आले सुलोचना. सुलोचना ही तिच्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी होती. स्वाभाविकच तिला आईवडिलांकडून खूप प्रेम मिळाले. तिची प्रत्येक इच्छा पूर्ण केली जात असे, परंतु हळूहळू याच अतिप्रेमाचा परिणाम तिच्या स्वभावावर होऊ लागला. ती हट्टी, आळशी आणि गर्विष्ठ बनत गेली. कमलादेवी तिला संस्कार शिकवण्याचा प्रयत्न करत असे, परंतु सुलोचना तिच्या प्रत्येक गोष्टीला जुन्या विचारांची गोष्ट असे म्हणून टाळून देत असे. तिला घरातील कामांची चीड होती. पूजापाठातही तिची अजिबात रुची नव्हती. जसजशी ती मोठी होत गेली तसतसा तिच्या मनातील अहंकार आणि कटुवाणीही वाढत गेली. हे पाहून गंगाधर आणि कमलादेवी सतत चिंतेत राहू लागले.
त्यांना भीती वाटू लागली की आपले अतिरेकी प्रेमच कुठेतरी आपल्या मुलीसाठी अभिशाप तर ठरणार नाहीत ना. काळ पुढे सरकत गेला आणि सुलोचना 16 वर्षांची झाली. तिचे सौंदर्य संपूर्ण नगरात प्रसिद्ध झाले होते. अनेक प्रतिष्ठित कुटुंबे तिच्यासाठी विवाहाचे प्रस्ताव घेऊन येत होती, परंतु तिला त्यांच्यापैकी कोणीही पसंत पडत नव्हते. कधी ती एखाद्याच्या कपड्यांची थट्टा करत असे, तर कधी कोणाच्या वागण्याची खिल्ली उडवत असे. हळूहळू संपूर्ण नगरात तिच्या गर्विष्ठ स्वभावाची चर्चा होऊ लागली. याच काळात एक असा योगायोग घडला ज्याने तिच्या जीवनाची दिशाच बदलून टाकली. एके दिवशी सुलोचना आपल्या मैत्रिणींसोबत वनात फिरण्यासाठी गेली. तेथे तिची नजर एका तरुणावर पडली. तो तरुण तुळशी मातेला जलार्पण करत होता. त्याने साधे वस्त्र परिधान केले होते, परंतु त्याच्या चेहऱ्यावर विलक्षण शांतता आणि तेज दिसत होते. त्या युवकाचे नाव होते हरिदास. हरिदास एका गरीब ब्राह्मण कुटुंबातील होता. तो आपल्या वृद्ध आईवडिलांसोबत वनाच्या काठावर असलेल्या एका छोट्याशा झोपडीत राहत होता. त्याची आर्थिक परिस्थिती अत्यंत साधी होती. अनेक वेळा घरात 2 वेळचे जेवण मिळवणेही कठीण होत असे. तरी सुद्धा त्याच्या चेहऱ्यावर कधीही परिस्थितीबद्दलची तक्रार दिसत नसे. तो भगवान विष्णूंचा अनन्य भक्त होता. दररोज सकाळी स्नान करून तो तुळशी मातेला जल अर्पण करत असे, पूजा पाठ करत असे आणि त्यानंतर जे काही काम मिळेल ते प्रामाणिकपणे आणि मेहनतीने करत असे. आपल्या आईवडिलांची सेवा करणे हाच त्याच्यासाठी सर्वात मोठा धर्म होता. त्याच्याकडे धन नव्हते, वैभव नव्हते, पण त्याचे संस्कार, नम्रता आणि समाधान त्याला नगरातील अनेक श्रीमंत लोकांपेक्षाही अधिक सन्माननीय बनवत होते. जेव्हा सुलोचनाने त्याला पाहिले तेव्हा प्रथमच ते एखाद्याच्या व्यक्तिमत्वाने इतकी प्रभावित झाली. घरी परतताच तिने आपल्या वडिलांना सांगितले, पिताजी, जर माझा विवाह होणार असेल तर केवळ त्याच युवकासोबत होईल. गंगाधर आणि कमलादेवी आश्चर्यचकित झाले, पण मुलीच्या इच्छेपुढे त्यांनी मान झुकवली. काही दिवसांनी ते स्वतः हरिदासच्या घरी गेले. घरची साधी परिस्थिती आणि गरिबी पाहून गंगाधर काही क्षण चिंतेत पडले, पण मुलीच्या इच्छेपुढे ते हतबल होते. जेव्हा गंगाधरांनी हरिदास समोर विवाहाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा हरिदास नम्रपणे म्हणाला, शेठजी, कदाचित तुम्ही माझ्या गरिबीची थट्टा करत असाल. मी एक गरीब ब्राह्मण आहे. तुमच्या मुलीने नेहमी सुखसुविधांमध्ये जीवन व्यतीत केले आहे. मी तिचा सांभाळ कसा करू शकेन? गंगाधर हसून म्हणाले, मुला, मला तुझ्या धनावर नाही तर तुझ्या संस्कारांवर प्रेम आहे. त्याची तू चिंता करू नकोस. मी तुमच्यासाठी एक नवीन घर बांधून देईन आणि व्यवसाय सुरू करण्यासाठी पैसाही देईन. हे ऐकून हरिदासने मान खाली घातली आणि म्हणाला, जर तुमची हीच इच्छा असेल तर मी हे नाते आनंदाने स्वीकारतो. अखेर शुभ मुहूर्तावर सुलोचना आणि हरिदास यांचा विवाह संपन्न झाला. पण पुढे अशा काही घटना घडणार होत्या ज्याची कुणालाही कल्पना नव्हती. विदाईच्या वेळी कमलादेवींनी आपल्या मुलीला एक नवीन झाडू देत म्हटले, बेटी, याला साधी वस्तू समजू नकोस. गृहस्थ जीवनात झाडू हा स्वच्छता, व्यवस्था आणि लक्ष्मीच्या कृपेचे प्रतीक मानला जातो. परंतु सुलोचनाने त्यांच्या या बोलण्याला गांभीर्याने घेतले नाही. गंगाधरांनी मुलीच्या सुखासाठी एक नवीन घर बांधून दिले आणि हरिदाससाठी किराणा दुकानही सुरू करून दिले. लवकरच हरिदास, त्याचे आई वडील, धाकटा भाऊ माधव आणि सुलोचना त्या घरात राहू लागले. त्यावेळी कुणालाही माहीत नव्हते की एका बाजूला सुलोचनाचा अहंकार आणि दुसऱ्या बाजूला माधवाची बदलत चाललेली संगत पुढे संपूर्ण कुटुंबाच्या जीवनात मोठे संकट निर्माण करणार होती. सुरुवातीचे काही दिवस सुलोचना आनंदी होती. नवीन घर, पतीचे प्रेम आणि सर्व सुखसुविधा मिळाल्यामुळे तिला वाटले की तिचे जीवन पूर्वीपेक्षाही अधिक सुखमय झाले आहे. हरिदासही आपल्या पत्नीला आनंदी ठेवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत होता. शांतादेवी आणि त्यांचे पतीही आपल्या नव्या सुनेचे अत्यंत प्रेमाने स्वागत करत होते. काळाच्या ओघात सुलोचना गृहस्थ जीवनातील जबाबदाऱ्या समजून घेईल अशी त्यांना आशा होती. हरिदासची आई शांतादेवी अत्यंत अनुभवी आणि संयमी स्त्री होती. त्यांनी कधीही सुनेवर आपले नियम लादण्याचा प्रयत्न केला नाही. त्या तिला अगदी आपल्या मुलीप्रमाणे समजावून सांगत असत. एका सकाळी शांतादेवींनी पाहिले की सूर्य बराच वर आला आहे, पण सुलोचनाच्या खोलीचा दरवाजा अजूनही बंद आहे. त्यांनी हळूच दरवाजा ठोठावला आणि म्हणाल्या, बाळा उठ,
सकाळचा वेळ असा झोपून वाया घालवू नये. सुलोचनाने कूस बदलत म्हटले, आई साहेब, अजून थोडा वेळ झोपू द्या. शांतादेवी हसून म्हणाल्या, बाळा, घराची बरकत सकाळच्या पहिल्या किरणांसोबत येते. जी गृहिणी सूर्योदयापूर्वी उठते तिचे घर नेहमी व्यवस्थित आणि सुखी राहते. सुलोचनाने त्यांचे बोलणे ऐकले, पण त्याला विशेष महत्त्व दिले नाही. दुसऱ्या दिवशीही तेच झाले आणि त्यानंतरच्या दिवशीही तेच घडले. हळूहळू उशिरापर्यंत झोपण्याची तिची सवय बनत गेली. काही दिवसानंतरची गोष्ट आहे. रात्रीचे जेवण झाल्यावर सुलोचनाने आपली खरकटी भांडी स्वयंपाकघरातच ठेवली आणि ती झोपायला निघून गेली. सकाळी जेव्हा शांतीदेवी स्वयंपाकघरात पोहोचल्या तेव्हा चुलीजवळ भांड्यांचा ढीग पाहून त्या चिंतित झाल्या. त्यांनी प्रेमाने सांगितले, बाळा, स्वयंपाकघर हे अन्नपूर्णा मातेचे स्थान आहे. ते रात्रभर असे अस्वच्छ ठेवू नये. सुलोचनाने निष्काळजीपणे उत्तर दिले, आई, सकाळी स्वच्छ तर करणारच आहे ना, यामुळे काय फरक पडतो? शांतीदेवींनी तिला समजावून सांगितले, फरक पडतो बाळा. घराची समृद्धी मोठ्या गोष्टींमुळे नाही तर अशा छोट्या छोट्या सवयींमुळे टिकून राहते. पण सुलोचनाला हे सर्व केवळ जुन्या रूढी आणि अंधश्रद्धा वाटत होत्या. असेच दिवस जात राहिले. एके संध्याकाळी सूर्य मावळतीला लागला होता. पक्षी आपल्या घरट्यांकडे परतत होते आणि संपूर्ण नगरात संध्याकाळच्या तयारीला सुरुवात झाली होती. घराघरात दिवे लावले जात होते, पण हरिदासच्या घरात मात्र अंधार पसरलेला होता. शांतीदेवींनी स्वतः दिवा लावला आणि सुलोचनाला म्हणाल्या, बेटी, संध्याकाळच्या वेळी घरात दिवा अवश्य लावावा. ही केवळ एक परंपरा नाही तर घरातील शुभतेचे प्रतीक आहे. सुलोचनाने हलक्या आवाजात उत्तर दिले, आई, मला एवढ्या सगळ्या गोष्टी लक्षात राहत नाहीत. शांतीदेवींनी काहीही उत्तर दिले नाही, मात्र त्यांच्या मनातील चिंता आणखीन वाढली. हळूहळू सुलोचनाचा निष्काळजीपणा वाढत गेला. कधी ती अंगणाची साफसफाई करायला विसरायची, तर कधी वस्तू अस्ताव्यस्त ठेवून द्यायची. घर पूर्वीसारखे नीटनेटके राहिले नव्हते. जे घर पूर्वी नेहमी स्वच्छ, शांत आणि व्यवस्थित दिसायचे, तिथे आता हळूहळू अस्वच्छता आणि अस्ताव्यस्तपणा वाढू लागला होता. हरिदास अनेकदा हे सर्व पाहायचा. त्याला आपल्या आईचा आदरही होता आणि आपल्या पत्नीवर प्रेमही होते. त्यामुळे तो नेहमी दोघींमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न करायचा. एके दिवशी हरिदासने प्रेमाने सुलोचनाला सांगितले, सुलोचना, आई जे काही सांगतात ते तुझ्या भल्यासाठी सांगतात. सुलोचना लगेच म्हणाली, तुम्हाला तर नेहमी तुमच्या आईचीच प्रत्येक गोष्ट बरोबर वाटते. हरिदास शांत झाला. तिकडे शांतीदेवींना अजूनही विश्वास होता की एक ना एक दिवस सुलोचना नक्कीच सुधारेल, पण तिच्या याच सवयी पुढे जाऊन संपूर्ण कुटुंबाचे जीवन बदलून टाकणार आहेत, याची त्यांना कल्पनाही नव्हती. काही दिवसांनी आणखीन एक घटना घडली. अंगणात पाणी आणि धूळ साचली होती, मात्र सुलोचनाचे त्याकडे लक्ष गेले नाही. शांतीदेवींनी स्वतः झाडू हातात घेतला आणि अंगण साफ करू लागल्या. सुलोचनाने हे पाहिले आणि हसत म्हणाली, आई, तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेत आहात? हे तर रोजच होत राहणार आहे. शांतीदेवींनी थांबून तिला समजावले, बाळा, अंगण म्हणजे घराचे मुख असते. जे अंगण अस्वच्छ राहते तिथे लक्ष्मी मातेचा वास होत नाही, कारण त्यांना नेहमी स्वच्छ आणि नीटनेटके स्थानच प्रिय असते. अस्वच्छता पाहून त्या तिथून परत जातात. त्यापुढे म्हणाल्या, अंगणाची स्वच्छता रोज सकाळी सूर्योदयापूर्वीच करून ठेवली पाहिजे. सुलोचनाने मान हलवली, परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा तेच झाले. अंगणात पाणी तशीच विखुरलेली होती आणि याच वेळी एके दिवशी सुलोचनाची नजर आपल्या सासूच्या हातातील जुन्या झाडूकडे गेली. तो झाडू त्या आपल्या जुन्या घरातून सोबत घेऊन आल्या होत्या. शांतीदेवी मानत होत्या की झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि म्हणूनच त्या झाडूला खूप आदराने ठेवत असत. सुलोचनाने उपहासपूर्ण स्वरात म्हटले, आई, माझ्या वडिलांनी एवढं मोठं घर दिलं आहे आणि तुम्ही हा फाटका जुना झाडू घेऊन फिरता. आता पुढे हा झाडू मला दिसता कामा नये. शांतीदेवींनी काहीही उत्तर दिले नाही. त्यांनी शांतपणे तो झाडू एका कोपऱ्यात ठेवून दिला. दुसऱ्याच दिवशी सुलोचना आपल्या मैत्रिणींसोबत हसत खेळत गप्पा मारत असताना तिची सासू झाडू लावत तिथून गेली. सुलोचनाचा राग अनावर झाला. तिने आपल्या सासूच्या हातातून झाडू हिसकावून घेतला आणि बाहेर फेकून दिला. ती ओरडली, म्हाताऱ्या बाई, माझ्या मैत्रिणींसमोर माझी बेइज्जती करत आहात. या घरात राहायचे असेल तर माझ्या नियमांप्रमाणे राहावे लागेल. हे ऐकून शांतीदेवींचे हृदय तुटले. तरीही त्यांनी शेवटचा प्रयत्न म्हणून तिला समजावण्याचा प्रयत्न केला.
त्या म्हणाल्या, बाळा, झाडू, दिवा, स्वच्छ अंगण, स्वच्छ स्वयंपाकघर आणि वेळेवर उठणे या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टी नाहीत. या सर्व गोष्टी मिळून घराची बरकत निर्माण करतात. यापैकी एखादा नियम जरी मोडला तरी हळूहळू बाकीच्या गोष्टीही कमकुवत होऊ लागतात. परंतु सुलोचनाने त्यांच्या एकाही शब्दांकडे लक्ष दिले नाही. त्या संध्याकाळी हरिदास घरी परतला तेव्हा त्याला घडलेली सर्व घटना समजली. त्याने आपल्या आईला खूप समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु शांतीदेवींचे मन पूर्णपणे तुटून गेले होते. त्या म्हणाल्या, बाळा, जिथे सन्मान मिळत नाही तिथे राहणे फार कठीण होऊन जाते. याच काळात शांतीदेवींची चिंता वाढण्याचे आणखीन एक कारण होते. त्यांचा धाकटा मुलगा माधव हळूहळू वाईट संगतीत अडकत चालला होता. जो माधव कधी काळी आपल्या मोठ्या भावासोबत दुकान सांभाळत असे, तो आता दिवसभर आवारा तरुणांसोबत फिरत राहू लागला होता. सुरुवातीला त्याने पत्ते खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला जुगाराचे व्यसन लागले. काही काळानंतर त्याने दारू पिण्यासही सुरुवात केली आणि पैसे न मिळाल्यास तो घरातील पैसे चोरू लागला. दर्शक हो, शास्त्रांमध्ये 5 मोठे महापाप सांगितले आहेत. दारूचे सेवन, जुगार खेळणे, चोरी करणे, असत्य बोलणे आणि परस्त्री गमन. असे म्हटले जाते की जो मनुष्य या वाईट सवयींच्या आहारी जातो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा हळूहळू कमी होऊ लागते. माधवच्या याच वाईट सवयींमुळे घरातील धनसंपत्तीही व्यर्थ खर्च होऊ लागली. एका बाजूला सुलोचनाचा अहंकार वाढत चालला होता, तर दुसऱ्या बाजूला माधव अधर्माच्या मार्गावर पुढे जात होता. शांतीदेवींना वाटू लागले की या घरातील सुखशांतीला कोणाची तरी वाईट नजर लागली आहे. दुसऱ्याच दिवशी शांतीदेवी आणि त्यांचे पती आपले सामान बांधून शांतपणे आपल्या जुन्या घरी परत गेले. हरिदासचे मन खूप दुःखी झाले होते, मात्र त्याला आपले कुटुंब तुटू नये असे वाटत होते. त्यामुळे त्याने कसं तरी परिस्थिती सांभाळण्याचा प्रयत्न केला, परंतु त्याच दिवसापासून जणू काही त्या घरचे वातावरणच बदलून गेले. त्या रात्री पहिल्यांदाच सुलोचनाला उपाशी झोपावे लागले, कारण पाहुण्यांना जेवू घालता घालता घरातील सर्व अन्न संपून गेले होते. जेव्हा ती स्वतः जेवायला बसली तेव्हा तिच्यासाठी ताटात काहीच उरले नव्हते. ती आश्चर्याने विचार करू लागली, मी तर एवढे सारे जेवण बनवले होते, मग माझ्यासाठी काहीच का उरले नाही. परंतु तिने या घटनेकडे फारसे लक्ष दिले नाही. हळूहळू मात्र तिच्या मनात भीती आणि चिंता घर करू लागली. तिकडे हरिदासचा व्यापारही बुडू लागला. जे ग्राहक वर्षानुवर्षे त्याच्या दुकानात येत होते त्यांनी येणे कमी केले. अनेक लोक उधारी घेऊन गेले आणि पुन्हा परतलेच नाहीत. अनेक वेळा माल खराब होत असे तर अनेकदा फायदा होणारा सौदा शेवटच्या क्षणी तुटून जात असे. हरिदास रात्रंदिवस मेहनत करत होता, पण नफ्याऐवजी त्याच्या हातात फक्त नुकसानच येत होते. तिकडे माधवच्या वाईट सवयींमुळेही कुटुंबाच्या अडचणी वाढत होत्या. कमलादेवी अनेकदा म्हणत, स्वामी, मुलीला मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, पण तिलाही आपल्या जबाबदाऱ्या समजून घ्यायला हव्यात. गंगाधर चिंतेत पडत, पण मुलीच्या मोहापायी त्यांना काही बोलता येत नव्हते. तिकडे हरिदासच्या घरातील आर्थिक अडचणी दिवसेंदिवस वाढत चालल्या होत्या. व्यापार कमी होत होता, खर्च वाढत होते आणि घरातील वातावरणही पूर्वीसारखे शांत राहिले नव्हते. याच दरम्यान एक अद्भुत घटना घडू लागली. दररोज एक साधू त्यांच्या घरासमोर येत असे. तो हात जोडून नमस्कार करत असे, मनातल्या मनात काहीतरी पुटपुटत असे आणि मग पुढे निघून जात असे. पहिल्या दिवशी सुलोचनाने त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही, पण दुसऱ्या दिवशी तिला आश्चर्य वाटले. तिसऱ्या दिवशी तिच्या मनात कुतूहल निर्माण झाले, पण जेव्हा हा क्रम अनेक दिवस सुरू राहिला तेव्हा तिची बेचैनी वाढू लागली. एके दिवशी ती घराबाहेर आली आणि साधूला म्हणाली, महाराज, मी अनेक दिवसांपासून आपल्याला पाहत आहे. आपण दररोज माझ्या घराला नमस्कार करता. आता या घरात ना धन उरले आहे, ना सुख, ना कुटुंबाची पूर्वीसारखी रौनक. मग आपण कोणाला नमस्कार करता? साधू हसले आणि म्हणाले, हे पुत्री, मी तुझ्या घरात विराजमान असलेल्या देवीला नमस्कार करतो, जी तुझ्या घराच्या छतावर बसली आहे. हे ऐकून सुलोचनाच्या मनात आशेचा एक किरण निर्माण झाला. तिला वाटले, कदाचित माता लक्ष्मीने अजूनही माझे घर पूर्णपणे सोडलेले नाही. मग पुढच्या क्षणी साधू म्हणाले, ती देवी लक्ष्मी नाही पुत्री, ती तर तिची मोठी बहीण अलक्ष्मी आहे. तुझ्या घरातील अस्वच्छता, आळस, अहंकार, कटुवचन आणि अव्यवस्था हेच तिचे स्वरूप आहे.
मी तिला दररोज यासाठी नमस्कार करतो की ती कधीही माझ्या घरात प्रवेश करू नये. हे ऐकताच सुलोचना स्तब्ध झाली. तिचा चेहरा पांढरा फटक पडला. तिच्या मनात पहिल्यांदाच जाणीव झाली की तिच्या जीवनात जे काही घडत होते ते केवळ दुर्दैव नव्हते, तर तिच्या स्वतःच्या कर्मांचेही ते परिणाम होते. ती फुटून फुटून रडू लागली आणि साधूंच्या चरणी पडून म्हणाली, हे महात्मन, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. कृपया मला काही उपाय सांगा. मला या संकटातून बाहेर काढा. तो साधू प्रत्यक्षात स्वयं भगवान विष्णूच होते. सुलोचनाची अवस्था पाहून ते करुणेने भरून आले. ते म्हणाले, हे पुत्री, जेव्हा मनुष्य स्वतःची चूक स्वीकारतो तेव्हाच त्याच्या सुधारणेचा मार्ग खुला होतो. लक्ष्मी माता कोणत्या कारणांमुळे एखाद्या घरातून रुष्ट होतात हे सर्व कारणे मी तुम्हाला सांगतो. सुलोचना हात जोडून बसली. साधू म्हणाले, पहिली चूक, तू सूर्योदय झाल्यानंतरही झोपून राहायचीस. सकाळची पहिली किरणे केवळ प्रकाश घेऊन येत नाहीत, तर त्या नवीन ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येतात. जे लोक आळसात पडून राहतात त्यांच्यापासून माता लक्ष्मी हळूहळू दूर होतात. दुसरी चूक, तू स्वयंपाकघराच्या पवित्रतेची काळजी घेतली नाहीस. रात्री उष्टे खरकटे भांडे तसेच पडू दिलेस. स्वयंपाकघर हे माता अन्नपूर्णेचे स्थान मानले जाते. जिथे अन्नाचा आदर केला जात नाही तिथे बरकतही टिकून राहत नाही. म्हणूनच तुझी थाळी वारंवार रिकामी राहत होती. तिसरी चूक, तू संध्याकाळच्या वेळी दिवा लावणे सोडून दिलेस. सूर्यास्ताचा काळ अत्यंत पवित्र मानला जातो. हाच तो वेळ असतो जेव्हा शुभ शक्ती घरात प्रवेश करतात. जर त्यावेळी घर अंधारात बुडालेले असेल तर समृद्धी ही दारातून परत फिरते. सुलोचना मान खाली घालून सर्व काही ऐकत राहिली. साधू पुढे म्हणाले, चौथी चूक, तू आपल्या घराची अंगण आणि स्वच्छता याकडे दुर्लक्ष केलेस. तुझी सासू तुला वारंवार समजावून सांगत होती की स्वच्छता ही केवळ दिखाव्यासाठी नसते. स्वच्छतेचा परिणाम मनुष्याच्या विचारांवर आणि त्याच्या भाग्यावरही होतो. पाचवी चूक, तू झाडूचा अनादर केलास. ज्या झाडूला तुझी सासू मोठ्या आदराने ठेवत होती त्या झाडूला तू पायाने दूर लोटलेस आणि रागाच्या भरात घराबाहेर फेकून दिलेस. हा केवळ झाडूचा अपमान नव्हता, तर माता लक्ष्मीचा अपमान मानला जातो. कारण धार्मिक मान्यतेनुसार झाडूमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो. सहावी चूक, तू अनेक वेळा संध्याकाळच्या आणि रात्रीच्या वेळी झाडू मारायचीस आणि त्याच वेळी घरातील कचरा बाहेर फेकायचीस. काही कामांसाठीही योग्य वेळ निश्चित केलेला असतो. जेव्हा मनुष्य शिस्त सोडतो तेव्हा हळूहळू त्याच्या जीवनातील संतुलनही बिघडू लागते. सुलोचना मान खाली घालून सर्व काही ऐकत राहिली. तिला आपल्या एक एक चुकीची आठवण होऊ लागली. साधू पुढे म्हणाले, सातवी चूक आणि सर्वात गंभीर चूक, तू आपल्या घरातील मोठ्यांचा आदर केला नाहीस. तू आपल्या सासूचे मन दुखावलेस आणि घरातील कलह वाढवला. लक्षात ठेव, माता लक्ष्मीला अशांतता अजिबात आवडत नाही. तू दान, पुण्य आणि इतरांना मदत करण्याकडेही दुर्लक्ष केलेस. लक्षात ठेव, ज्या घरात रोज भांडणे, कलह आणि कटू शब्द असतात त्या घरात माता लक्ष्मी कधीही कायमस्वरूपी निवास करत नाहीत. पण पुत्री, हे तर केवळ त्या चुका होत्या ज्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. अजून तू माता लक्ष्मी आणि त्यांच्या भगिनी अलक्ष्मी संबंधित तो अद्भुत रहस्य ऐकलेले नाहीस. हे रहस्य जाणून घेतल्याशिवाय सुख आणि दारिद्र्याची खरी कारणे समजणे कठीण आहे. म्हणून ही कथा शेवटपर्यंत मन लावून ऐक. कारण माता लक्ष्मीची कथा नेहमी संपूर्णपणे ऐकली पाहिजे. आणि शेवटी आपण माता लक्ष्मीला प्रसन्न करणारे 3 विशेष नियम आणि एक प्रभावशाली व्रत याबद्दलही जाणून घेणार आहोत. कथा ऐकल्यानंतर सुलोचनाचे डोळे पाणावले. तिने नम्रपणे विचारले, हे साधूजी, आता तरी माझ्यासाठी काही मार्ग शिल्लक आहे का? साधू म्हणाले, निश्चितच. साधू पुढे म्हणाले, पुत्री, घर नेहमी स्वच्छ ठेव. तसेच दारू, जुगार, चोरी, असत्य आणि व्यभिचार या 5 मोठ्या महापापांपासून दूर राहा. कारण हे दुर्गुण कुटुंबातील सुख, समृद्धी आणि बरकत नष्ट करतात. ते पुढे म्हणाले, आणि हेही लक्षात ठेव, जेव्हा माता लक्ष्मी एखाद्या घरातून निघून जातात तेव्हा दारिद्र्य त्या घरात आपले स्थान निर्माण करते. हे ऐकून सुलोचनाच्या मनातील जिज्ञासा आणखीन वाढली. तिने हात जोडून साधूंना विचारले, हे महाराज, आपण वारंवार माता लक्ष्मीची ही भगिनी अलक्ष्मी हिचे नाव घेत आहात.
कृपया मला सांगा, ही दारिद्र्याची देवी कोण आहे? तिची उत्पत्ती कशी झाली आणि माता लक्ष्मीशी तिचा काय संबंध आहे? मला ही संपूर्ण कथा ऐकायची आहे. साधूंनी स्नेह भरल्या नजरेने सुलोचनाकडे पाहिले आणि म्हणाले, पुत्री, तू योग्य प्रश्न विचारलास. जो ही कथा समजून घेतो तो पुन्हा कधीही या दोन्ही देवतांमधील भेद विसरत नाही. लक्षपूर्वक ऐक. जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा त्यातून अनेक रत्ने आणि देवता प्रगट झाल्या. त्या समुद्र मंथनातून साक्षात माता लक्ष्मी प्रगट झाल्या. त्या समस्त सुख, समृद्धी, सौंदर्य आणि ऐश्वर्याच्या स्वामिनी आहेत. परंतु सृष्टीच्या संतुलनासाठी त्यांची विपरीत शक्तीही प्रगट झाली. तिला अलक्ष्मी किंवा दारिद्र्याची देवी असेही म्हटले जाते. साधू पुढे म्हणाले, पुत्री, अलक्ष्मीचे स्वरूप माता लक्ष्मीपेक्षा सर्वस्वी वेगळे मानले जाते. जिथे माता लक्ष्मी कमळावर विराजमान असतात, सुवर्ण अलंकारांनी सुशोभित असतात आणि त्यांच्या मुखमंडलावर सदैव करुणा व शांतीचे तेज असते, तिथे अलक्ष्मीचे रूप वृद्ध स्त्रीसारखे श्याम वर्णाचे आणि कुरूप मानले जाते. त्यांचे वस्त्र मलिन आणि फाटके जीर्ण असतात. त्यांचे दात बाहेर आलेले असतात आणि त्यांचे वाहन गाढव आहे. काळा कावळा हे त्यांचे प्रतीक चिन्ह मानले जाते. त्या अशा ठिकाणी निवास करणे पसंत करतात जिथे घाण, कलह, आळस आणि अव्यवस्था असते. याच कारणामुळे आपल्या पूर्वजांनी अशी परंपरा निर्माण केली की दीपावलीच्या रात्री माता लक्ष्मीच्या पूजेपूर्वी घराच्या प्रत्येक कोपऱ्यातील घाण झाडूने साफ करून प्रतिकात्मकरित्या लक्ष्मीला घराबाहेर काढले जाते. याला लक्ष्मी निसारण किंवा दारिद्र्य निवारण असे मानले जाते. त्यानंतरच माता लक्ष्मीचे घरात स्वागत केले जाते, कारण एकाच ठिकाणी या दोन्ही भगिनी एकत्र निवास करत नाहीत, अशी धार्मिक मान्यता आहे. साधू म्हणाले, पुत्री, आता पुढचे ध्यानपूर्वक ऐक. एकदा माता लक्ष्मी आणि त्यांची भगिनी अलक्ष्मी यांच्यामध्ये असा तीव्र वाद आणि मतभेद निर्माण झाला की गोष्ट वादविवादापासून पुढे जाऊन शक्ती परीक्षेपर्यंत पोहोचली. दारिद्र्य देवी अलक्ष्मीने विचारले, बहिणी, संपूर्ण संसार तुझी पूजा करतो आणि माझ्यापासून मात्र दूर पळतो असे का? त्यावर माता लक्ष्मी म्हणाल्या, कारण मी जिथे जाते तिथे सुख, शांती आणि समृद्धी येते. हे कोण? अलक्ष्मी म्हणाली, मग आजच परीक्षा होऊन जाऊ दे. तू ज्याला धनवान करशील त्याला मी निर्धन करून टाकीन. माता लक्ष्मी हसल्या आणि म्हणाल्या, आणि ज्याच्यावर माझी कृपादृष्टी असेल त्याला कोणीही फार काळ दरिद्री ठेवू शकणार नाही. बस इथूनच त्या दोन्ही भगिनींच्या एका अद्भुत परीक्षेला सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी त्या एका अशा ब्राह्मणाजवळ पोहोचल्या जो माता लक्ष्मीचा परम भक्त होता. तो दररोज मंदिरात जाऊन पूजा अर्चा करत असे आणि देवाचे स्मरण करत असे. दरिद्रता देवी म्हणाली, आज याच ब्राह्मणावर आपण आपल्या शक्तीचा प्रभाव दाखवूया. दोघींनी सामान्य स्त्रियांचे रूप धारण केले आणि मंदिराच्या दाराशी जाऊन बसल्या. त्या भक्त ब्राह्मणाची वाट पाहू लागल्या. काही वेळाने ब्राह्मण मंदिरातील पूजा करून बाहेर आला. त्याला पाहताच दरिद्रता देवी हसली आणि म्हणाली, लक्ष्मी बहिणी, तुझा भक्त येत आहे. आता पाहते तुझी कृपा मोठी आहे की माझा प्रभाव. आता वेळ आली आहे की तू आपल्या शक्तीचे प्रदर्शन करावे. मलाही पाहायचे आहे की तू आपल्या या प्रिय भक्ताचे किती भले करू शकतेस. माता लक्ष्मी फक्त मंद स्मित हास्य करून शांत राहिल्या. त्यांनी कोणतेही उत्तर दिले नाही. त्यांनी आपल्या दिव्य शक्तीने एक जाड आणि सुंदर बांबू उत्पन्न केला. त्या बांबूच्या आत असंख्य सोन्याच्या मोहरा भरलेल्या होत्या. त्यानंतर माता लक्ष्मीने तो बांबू त्या रस्त्यावर ठेवला ज्या मार्गाने तो ब्राह्मण आपल्या घरी परतणार होता. काही वेळाने ब्राह्मण तेथे पोहोचला. चालता चालता त्याची नजर त्या बांबूंवर पडली. त्याने आश्चर्याने तो बांबू उचलला आणि निरखून पाहू लागला. ब्राह्मण मनात विचार करू लागला, हा बांबू खूपच विचित्र आहे. इतका मजबूत आणि जड बांबू मी यापूर्वी कधीच पाहिला नाही. जर हा घरी घेऊन गेलो तर कधी ना कधी नक्कीच काहीतरी उपयोगी पडेल. त्याला मुळीच माहीत नव्हते की साध्या दिसणाऱ्या त्या बांबूच्या आत सोन्याच्या असंख्य मोहरा लपलेल्या आहेत. म्हणून त्याने तो बांबू आपल्या खांद्यावर ठेवला आणि पुढे चालू लागला. हे पाहून दरिद्रता देवी हसू लागली. तिने मनात विचार केला, पहा, याचे भाग्य याच्या हातात आले आहे. पण याला त्याची साधी कल्पनाही नाही. तिकडे ब्राह्मण मात्र आपल्याच विचारात पुढे चालत होता.
काही अंतर गेल्यानंतर त्याला रस्त्यात एक तरुण मुलगा भेटला. तो आपल्या घरासाठी एक खाट म्हणजेच चारपाई बनवून घेत होता. त्याची नजर त्या मजबूत बांबूंवर पडताच तो आनंदी झाला. त्याने ब्राह्मणाला थांबून म्हटले, पंडितजी, हा बांबू तर खूपच उत्तम दिसत आहे. मी माझ्या चारपाईसाठी असाच मजबूत बांबू शोधत होतो. जर आपण इच्छित असाल तर हा बांबू मला द्या. त्याच्या बदल्यात मी आपल्याला काही पैसे देतो. ब्राह्मणाने बांबूकडे पाहिले. तो मनात विचार करू लागला, मी तर हा बांबू रस्त्यातून उचलून आणला आहे. जर हा मुलगा त्याच्या बदल्यात मला काही पैसे देत असेल तर यात माझे नुकसान तरी काय. त्याने हसत म्हटले, बाळा, जर हा तुझ्या उपयोगी येणार असेल तर घेऊन जा. त्या तरुणाने आपल्या खिशातून एक नाणे काढले आणि ब्राह्मणाला दिले. ब्राह्मणाने आनंदाने ते एक नाणे घेतले आणि बांबू त्या तरुणाच्या स्वाधीन केला. आता सोन्याच्या मोहरांनी भरलेला तो बांबू त्या तरुणाच्या हातात होता आणि ब्राह्मण मात्र केवळ एका नाण्यालाच आपला फायदा समजून पुढे निघून गेला. हे दृश्य पाहून दरिद्रता देवी खळखळून हसू लागली. ती माता लक्ष्मीला म्हणाली, पाहिलंस बहिणी, तुम्ही तुमच्या भक्ताला धनवान बनवण्यासाठी सोन्याच्या मोहरांनी भरलेला बांबू दिलात, पण माझ्या प्रभावामुळे तोच बांबू केवळ एका नाण्याला विकून आला. एका तरुणाने तो जड बांबू ब्राह्मणाकडून 1 रुपयाला विकत घेतला. ब्राह्मणही प्रसन्न झाला. त्याला वाटले की रस्त्यात पडलेल्या एका साध्या वस्तूच्या बदल्यात आपल्याला 1 रुपया मिळाला. काही अंतर चालून गेल्यानंतर ब्राह्मण एका तलावाजवळ पोहोचला. त्याने आपले कमंडलू काठावर ठेवले आणि पूजेसाठी काही फुले तोडण्यासाठी तो तिकडे गेला. त्याच वेळी तिथून एक गुराखाचा मुलगा जात होता. त्याची नजर कमंडलूमध्ये ठेवलेल्या त्या 1 रुपयावर पडली. लहान मुलाचे मन चंचल असते. त्याने इकडे तिकडे पाहिले आणि संधी साधून तो रुपया काढून घेतला. त्यानंतर तो तिथून चुपचाप निघून गेला. ब्राह्मणाला याची किंचितही कल्पना नव्हती. तो फुले घेऊन परत आला, कमंडलू उचलले आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. घराच्या जवळ पोहोचताच त्याला तोच तरुण भेटला ज्याने त्याच्याकडून बांबू विकत घेतला होता. तरुण म्हणाला, पंडितजी, हा बांबू माझ्या गरजेपेक्षा जास्त जड निघाला. माझे आजोबा म्हणत आहेत की यापासून खाट बनवता येणार नाही. त्यामुळे तुम्ही तुमचा बांबू परत घ्या आणि माझा 1 रुपया मला परत द्या. मी दुसरा बांबू विकत घेईन. ब्राह्मणाने बांबू तर परत घेतला, पण जेव्हा तो रुपया काढण्यासाठी त्याने कमंडलूमध्ये हात घातला तेव्हा तो चकित झाला. कमंडलूमध्ये रुपया नव्हता. त्याने अनेक वेळा पाहिले, पण तो रुपया कुठेच दिसत नव्हता. हैराण होऊन ब्राह्मण म्हणाला, बाळा, माहित नाही तो रुपया कुठे गेला. तू चिंता करू नकोस. घरी जाऊन मी तुला दुसरा रुपया देतो. तरुण म्हणाला, काही हरकत नाही पंडितजी, मी नंतर घेईन. असे म्हणून तो तिथून निघून गेला आणि मोहरांनी भरलेला बांबू पुन्हा एकदा ब्राह्मणाच्या हातात आला. हे पाहून माता लक्ष्मीच्या चेहऱ्यावर मंद हास्य उमटले. परंतु दरिद्रता देवीला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. ती मनोमन क्रोधित होऊ लागली. तिकडे ब्राह्मणाला या सर्व गोष्टींची काहीच कल्पना नव्हती. तो तर आपल्या विचारातच पुढे चालत होता. थोडे अंतर गेल्यावर त्याला एक व्यक्ती घाईघाईने आपल्याकडे येताना दिसला. तो त्या गुराख्याच्या मुलाचा वडील होता. त्याने ब्राह्मणाला थांबून म्हटले, महाराज, माझा मुलगा खूप खोडकर आहे. त्याने तुमच्या कमंडलूमधून 1 रुपया चोरून आणला होता. मला आत्ताच या गोष्टीचा पत्ता लागला. हा तुमचा रुपया आहे. कृपया त्याला क्षमा करा. ब्राह्मणाने हसत तो रुपया घेतला आणि म्हणाला, भाऊ, तो लहान मुलगा आहे. त्याच्याकडून चूक झाली. मी त्याला क्षमा करतो. असे म्हणून ब्राह्मण पुढे निघून गेला. पण काही अंतर गेल्यावर त्याला आठवले की तो तरुण आपला रुपया घेण्यासाठी परत येईल. म्हणून त्याने त्याला आवाज दिला. तो तरुण अजून फार दूर गेला नव्हता. ब्राह्मणाचा आवाज ऐकताच तो धावत परत आला. ब्राह्मणाने त्याचा रुपया त्याला परत दिला. आता परिस्थिती अशी होती की तरुणाला त्याचा रुपया परत मिळाला होता आणि मोहरांनी भरलेला बांबू पुन्हा ब्राह्मणाकडे आला होता. ब्राह्मण आनंदी मनाने आपल्या घराकडे निघाला. एका हातात कमंडलू होते आणि दुसऱ्या हातात तोच मोहरांनी भरलेला जड बांबू होता. चालता चालता तो विचार करू लागला, खरंच हा बांबू खूप मजबूत आहे. तो मी घराच्या छतामध्ये लावेन. वर्षानुवर्षे कोणतीही चिंता राहणार नाही. तिकडे माता लक्ष्मीच्या कृपेने सर्व काही पुन्हा व्यवस्थित होत असल्याचे पाहून दारिद्र्य देवी क्रोधाने भरून उठली.
तिने ठरवून टाकले की आता कोणत्याही परिस्थितीत या ब्राह्मणाला लाभ होऊ द्यायचा नाही. मी त्याचे जीवनच संपवून टाकेन. ब्राह्मणाचे घर आता फार दूर नव्हते. तेवढ्यात अचानक त्याच्या समोर एक भयानक काळा सर्प प्रगट झाला. फणा पसरून तो वेगाने ब्राह्मणाच्या दिशेने येऊ लागला. सर्पाला पाहून ब्राह्मण घाबरला. त्याचे हातपाय थरथरू लागले. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तो इकडे तिकडे धावू लागला. धावताना तो म्हणाला, हे नागदेवता, मी तुमचे काय बिघडवले आहे? कृपा करून मला सोडून द्या. मी एक गरीब ब्राह्मण आहे. परंतु सर्प कुठे थांबणार होता. तो सतत त्याच्या मागे येत होता. घाबरलेल्या अवस्थेत ब्राह्मणाच्या हातातून तो जड बांबू निसटला आणि पूर्ण शक्तीने सर्पाच्या अंगावर जाऊन पडला. अचानक एक जोरदार आवाज झाला. बांबू खाली पडताच तो मधोमध फुटला आणि त्या बांबूच्या आत लपून ठेवलेल्या असंख्य सोन्याच्या मोहरा चारही बाजूंना विखुरल्या. त्याच वेळी बांबूच्या जोरदार आघातामुळे सर्पही गंभीर जखमी झाला. तो फुटकारत जवळच्या झुडपांमध्ये जाऊन लपला. काही क्षण ब्राह्मणाला आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. तो आश्चर्याने आजूबाजूला विखुरलेल्या सोन्याच्या मोहरांकडे पाहत राहिला आणि मग त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो वारंवार माता लक्ष्मीचे स्मरण करू लागला आणि म्हणाला, हे आई, आज तुम्ही माझ्यावर किती मोठी कृपा केली आहे. त्याने सर्व मोहरा काळजीपूर्वक गोळा केल्या आणि मनोमन देवाचे आभार मानले. आता त्याला विश्वास वाटू लागला होता की त्याची अनेक वर्षांची गरिबी आता संपणार आहे. तिकडे हे सर्व पाहून दारिद्र्यदेवी निराश झाली. ती शांत झाली, कारण ब्राह्मणाला संकटात टाकण्यासाठी केलेले तिचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले होते. माता लक्ष्मीच्या कृपेने त्या ब्राह्मणाचे जीवन सुख, समृद्धी आणि सन्मानाने भरून गेले. माता लक्ष्मी आणि अलक्ष्मीची ही कथा ऐकल्यानंतर सुलोचनाला आपल्या सर्व चुका जाणवू लागल्या. तिला समजले की तो ब्राह्मण पूजापाठ, धर्म आणि सत्कर्माच्या मार्गावर चालत होता. म्हणूनच दारिद्र्यदेवी त्याचे काहीही बिघडवू शकली नाही आणि शेवटी त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा झाली. हे समजल्यानंतर सुलोचना ताबडतोब आपल्या सासू सासऱ्यांकडे गेली. तिने त्यांची मनापासून क्षमा मागितली आणि पुन्हा संपूर्ण कुटुंबासोबत आपल्या घरी परतली. यानंतर तिने आपल्या जीवनातील सर्व वाईट सवयींचा त्याग केला आणि साधूंनी सांगितलेल्या नियमांचे पालन करू लागली. काही काळातच माता लक्ष्मीची कृपा पुन्हा त्या घरावर होऊ लागली. हरिदासचा व्यापार पुन्हा चांगला चालू लागला. घरामध्ये सुख शांती परत आली आणि दारिद्र्याचा अंधकार हळूहळू दूर होऊ लागला. पण मित्रांनो, या कथेचे सर्वात महत्त्वाचे रहस्य अजून बाकी आहे. साधूंनी सुलोचनाला केवळ तिच्या चुका सांगितल्या नव्हत्या, तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याच्या 3 अत्यंत प्रभावशाली पद्धती आणि एक चमत्कारिक व्रत देखील सांगितले होते, ज्यांच्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे. चला आता कथेच्या याच महत्त्वाच्या भागाकडे वळूया. माता लक्ष्मी नेमक्या कोणत्या उपायांनी प्रसन्न होतात आणि एखाद्या घरात प्रवेश करण्यापूर्वी त्या कोणते शुभ संकेत देतात? दर्शक मित्रांनो, आतापर्यंत आपण त्या कारणांना जाणून घेतलं आहे ज्यामुळे माता लक्ष्मी रुष्ट होतात. पण पुढे आपण जाणून घेणार आहोत काही असे गुप्त उपाय, एक प्रभावशाली व्रत आणि काही महत्त्वाचे संकेत जे जीवनात सुख, समृद्धी आणि बरकतीचे दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की ऐकत राहा, कारण या कथेमधील सर्वात ज्ञानवर्धक भाग आता सुरू होणार आहे. पहिली विधी, वैभव लक्ष्मी व्रत. दर्शकांनो, माता लक्ष्मीला प्रसन्न करण्याचा दुसरा अत्यंत प्रभावशाली उपाय म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत. शास्त्रांमध्ये असे सांगितले जाते की जो व्यक्ती श्रद्धा आणि विश्वासाने शुक्रवारी हे व्रत करतो, त्याच्या जीवनातील आर्थिक अडचणी हळूहळू दूर होऊ लागतात आणि घरात सुख, समृद्धी तसेच सौभाग्याचे आगमन होते. एका कथेनुसार सावित्री नावाच्या एका धर्मपरायण स्त्रीचे जीवन अत्यंत अडचणींनी भरलेले होते. तिच्या पतीला जुगार, दारू आणि वाईट संगतीचे व्यसन लागले होते. त्यामुळे त्यांच्या घरातील सर्व सुखशांती नष्ट झाली होती. एके दिवशी माता लक्ष्मी स्वतः वृद्ध स्त्रीच्या रूपात तिच्या घरी आल्या आणि त्यांनी तिला वैभव लक्ष्मी व्रताचे महत्त्व सांगितले. सावित्रीने पूर्ण श्रद्धेने हे व्रत करण्यास सुरुवात केली. हळूहळू तिच्या पतीच्या वाईट सवयी सुटू लागल्या, घरची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली आणि पुन्हा एकदा त्यांच्या कुटुंबात सुखशांती परत आली.
असे मानले जाते की माता लक्ष्मी श्रद्धा, सदाचार, संयम आणि खरी भक्ती यामुळे अत्यंत प्रसन्न होतात. या व्रतामध्ये शुक्रवारी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, दिवा प्रज्वलित केला जातो आणि घरामध्ये सुख, समृद्धी तसेच सद्बुद्धी नांदावी अशी माता लक्ष्मीकडे प्रार्थना केली जाते. अशी मान्यता आहे की जो व्यक्ती मनापासून माता लक्ष्मीचे स्मरण करत हे व्रत करतो त्याच्यावर मातेची विशेष कृपादृष्टी राहते. दुसरी विधी, संध्याकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावणे. प्रिय भक्तांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की संध्याकाळी तुळशी मातेजवळ दिवा लावणे इतके महत्त्वाचे का मानले जाते? अखेर असे काय रहस्य आहे की ज्या घरात संध्याकाळ होताच श्रद्धेने दिवा प्रज्वलित केला जातो अशाच घरात माता लक्ष्मी प्रवेश करणे पसंत करतात. शास्त्रांमध्ये तुळशीला भगवान विष्णूंची प्रिय मानले गेले आहे. त्यामुळे तुळशीजवळ प्रज्वलित केलेला दिवा भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी या दोघांचीही कृपा मिळवून देणारा मानला जातो. अशी मान्यता आहे की दररोज संध्याकाळी तुळशीजवळ दिवा लावल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि शुभ ऊर्जेचा संचार होतो. दिव्याची ज्योत केवळ अंधारच दूर करत नाही तर आपल्या जीवनात आशा, शांती आणि सकारात्मकताही निर्माण करते. यामुळे घरातील वातावरण पवित्र, प्रसन्न आणि सुखद राहते. जो व्यक्ती श्रद्धेने तुळशी मातेची पूजा करतो आणि दिवा प्रज्वलित करून भगवान विष्णूंचे स्मरण करतो त्याच्या जीवनात हळूहळू सुख, शांती आणि समृद्धीचे आगमन होऊ लागते. अशी श्रद्धा आहे की माता लक्ष्मीही अशा घरात प्रसन्न होऊन निवास करतात. दिवा लावताना ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम तुलसी देवाय विद्महे विष्णुप्रियाय धीमहि तन्नो वृंदा प्रचोदयात या मंत्राचा जप करणे अत्यंत शुभ मानले जाते. चौथा संकेत हा आहे की दीर्घकाळापासून रखडलेली कामे अचानक मार्गी लागू लागतात. ज्या कामांमध्ये वारंवार अडथळे येत होते त्या कामांमध्ये यश मिळू लागते. हे भाग्याचे द्वार उघडू लागल्याचे संकेत मानले जातात. पाचवा संकेत म्हणजे सकाळच्या वेळी शुभ दृश्य दिसणे. उदाहरणार्थ गायीचे दर्शन होणे, मंदिरातील घंटानाद ऐकू येणे किंवा पूजापाठाचा मधुर आवाज कानावर पडणे असे संकेत शुभ फलदायी मानले गेले आहेत. सहावा आणि सर्वात महत्त्वाचा संकेत म्हणजे व्यक्तीच्या मनात अचानक धर्म, दान, पूजापाठ आणि चांगल्या कर्मांविषयीची रुची वाढू लागणे. कारण माता लक्ष्मी केवळ धनच देत नाहीत तर सद्बुद्धी आणि शुभ विचार देखील प्रदान करतात. मित्रांनो, लक्षात ठेवा की माता लक्ष्मीचा निवास केवळ त्या ठिकाणी असतो जिथे स्वच्छता, सत्य, सदाचार, मधुरवाणी आणि भगवानाविषयी श्रद्धा असते. त्यामुळे तुमच्या जीवनातही असे शुभ संकेत दिसू लागले तर समजून घ्या की माता लक्ष्मीची कृपा तुमच्या दारावर दस्तक देत आहे. याच कारणामुळे आपल्या ऋषीमुनींनी सांगितले आहे, आधी संस्कार येतात आणि त्यानंतर समृद्धी येते. आधी लक्ष्मीची कृपा होते आणि त्यानंतर धनाचे आगमन होते. दर्शकांनो, शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की जो व्यक्ती या कथेतील शिकवणी आपल्या जीवनात आचरणात आणतो त्याच्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते आणि जो व्यक्ती ही कथा इतरांपर्यंत पोहोचवतो त्याला लक्ष्मी दूत असे म्हटले गेले आहे. अशा व्यक्तीला माता लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होतो. ही कथा अत्यंत ज्ञानवर्धक आहे, त्यामुळे तिचा गाभा आणि तिच्या मागील संदेश समजून घेण्यासाठी ही कथा पुन्हा एकदा अवश्य ऐका. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कमेंटमध्ये जय महालक्ष्मी अवश्य लिहा आणि आपला पाठिंबा द्या. तसेच आम्हाला हेही सांगा की आपण अशाच अद्भुत कथांवर आणखी व्हिडिओ बनवावेत का. सोबतच व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनेलवर उपलब्ध असलेल्या इतर अद्भुत, प्रेरणादायी आणि रहस्यमय कथा देखील अवश्य ऐका. असेच आमच्यासोबत जोडलेले रहा आणि आपल्या या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. जय महालक्ष्मी.